असेल तो इथंच कुठेतरी असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल. रेल्वेच्या इंजिनासारखा तापला असेल आणि तो हिंदू होऊन मातोश्रीवर आला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. मातोश्रीवरचा धनुष्यबाण घेऊन खेळत असेल आणि धनुष्यबाण घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हटील बघून मोहरला असेल, बहरला असेल. पण एवढ्यात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून तो गोंधळला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. मला धरून नेतील का? माझी चौकशी होईल का? मला पकडून ठेवतील का? म्हणून तो कमळाच्या फुलात लपला असेल. पण कमळाच्या पाकळ्यांनी पण त्याचा आवळून पार रस काढला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि सगळा रस निघून गेल्यावर तो बाहेर पडला असेल आणि त्याला अचानक बाहेर दिसला असेल आणि मग त्याची दाढी वाढली असेल आणि मग तो भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल आणि तो नांदेडमध्येच हरवला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी वेळ झाली असेल. त्याला घड्याळ दिसला असेल. तो घड्याळाजवळ आला असेल आणि इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत नसेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी तुतारी वाजवत बसला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी यांचं सगळ्यांची नाटकं बघून तो चिडला असेल. तो पॅन्थर झाला असेल, विद्रोही झाला असेल आणि तो डायरेक्ट RPI मध्ये गेला असेल. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गंजला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. कविता ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं वाटत असेल आणि मग तो हळूच वंचित मध्ये आला असेल. पण इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल.